रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन झाले। रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। 24 तासात सरासरी 70.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लांजा आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे। दोन्ही तालुक्यात 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलेले आहे। आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे आणि रात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी या जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये बरसत आहेत। जिल्ह्यामध्ये सरासरी 24 तासाचा विचार केला तर 70.20 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस आज राजापूर तालुक्यामध्ये 103.65 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद ही झालेली आहे। तर सर्वाधिक कमी पाऊस हा गुहागरमध्ये 31.80 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद ही झालेली आहे। जिल्ह्याभरामध्ये एकूण जर पाहिलं तर जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वर प्रवाहित झालेली आहे। त्यापैकी अन्य नद्या असतील तालुक्यातील विविध या ठिकाणी नद्या या दुथडी भरून वाहत आहे। आपण सध्या काजळी नदीच्या किनारी आहोत आणि आपण जर पाहिलं तर काजळी नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे। लावणी कामांना सुद्धा वेग आलेला आहे। आज सकाळपासूनच पावसाच्या सरी ह्या बरसत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यामुळे सागरी किनारपट्टी लगतच्या नागरिकांना देखील प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा हा दिलेला आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।